कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 1 हा 16 जिल्ह्यात 5220 गावामध्ये राबवण्यात आला होता। सदर प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे 5000 कोटीची गुंतवणूक ही केलेली आहे। प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या यशस्वी झाल्यामुळे सदर प्रकल्पाचा दुसरा टप्पा हा 21 जिल्ह्यामध्ये 7201 गावामध्ये राबवण्यात येणार आहे। दुसऱ्या टप्प्याच्या माध्यमातून 6000 कोटी रुपयाची भांडवली गुंतवणूक या शेतीमध्ये आपण करणार आहोत। शेती पिकातील मूल्य साखळी विकसित करण्याच्या उद्देशाने माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प राबवण्यात येत आहे। मंत्री महोदय आपलं अभिनंदन, सरकारचं अभिनंदन, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं व उपमुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन। तुम्ही एवढ्या योजना तयार केल्या आहे की किसानों के सन्मान में महायुती सरकार मैदान में हे लक्षात आलं। पण दोन गोष्टीकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो। अनेकदा शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर या संदर्भातील एक श्वेतपत्रिका काढण्याची आवश्यकता, इतक्या योजना आहे, पण या योजनांची माहिती शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचली पाहिजे। दुसरं, आपण उत्तर देतो किंवा चर्चा शेतकऱ्यांच्या संदर्भात होते तेव्हा तुमच्या विभागाचे सचिव किंवा अधिकारी हे कधीच उपस्थित राहत नाही आणि ही गंभीर बाब आहे। तर मग एक कृषी विभागाच्या बजेटमधून कृषी सचिवाचं एखादा कटआउट तिकडे लावता येईल का हे बघितलं पाहिजे, कारण प्रश्न अनेक आहे। नानाजी देशमुखांची आपण योजना केली, आपण सावरकर साहेबांचं अभिनंदन केलं, पण त्यांना अध्यक्ष केल्यावर एक साधी खुर्ची बसायला तुम्ही देत नाही। त्या योजनेवर एखादा आमदार नियुक्त केल्यानंतर त्या आमदाराला जर काहीच अधिकार देणार नसाल तर आमदाराची किंमत प्रशासन जर ठेवत नसेल तर ही बाब गंभीर आहे। म्हणून माझे 3 मुद्दे आहे। एक, श्वेतपत्रिका काढावी की ज्या माध्यमातून 2014 पासून 2026 पर्यंत आपण कृषी क्षेत्रात क्रांतिकारी योजना केल्या। इतका निधी 1 मे 1960 नंतर दिल्यानंतर सुद्धा काही कारण नसताना शेतकऱ्यांच्या मधात जाऊन काही लोक अफवा पसरवतात। दंतकथा, गैरसमज हे दूर करण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे। अतिशय उत्तम भाषण दिलं, फक्त बुलेट ट्रेन सारखं होतं कारण माहिती जास्त होती आणि तुम्ही एवढ्या वेगाने वाचत होता। तर मला असं वाटतं की वेळेचं बंधन शेतकऱ्याच्या साठी नाही आणि शेती विभागाच्या मंत्र्यांसाठी नाही। पुढे भाषण नाही, काही बंधन नाही। इतकं सुंदर त्यांनी विवेचन केलं, पण ते इतके बुलेट ट्रेन सारखे फास्ट होते की आम्ही नोंदी घेऊ शकत नव्हतो। ठीक आहे, तुमचं प्रोसिडिंग मी घेईल, पण श्वेतपत्रिका काढावी आणि यापुढे कृषी विभागाचं उत्तर असेल की चर्चा असेल, सचिवांनी येणं बंधनकारक ठेवावं। मी तर अशासकीय विधेयक मांडेन, नाही तर कटआउट गाऊ आपण, त्याचे पैसे आपल्या पगारातून देऊ।